नमस्कार. स्वातंत्र्यपूर्व भारतीय इतिहासातील एका अत्यंत गतिमान आणि महत्त्वपूर्ण अशा 4 वर्षांच्या कालखंडाच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 1880 ते 1884 हा काळ केवळ इतिहासाच्या पानांवरील एक राजकीय टप्पा अजिबात नव्हता, तर तो खऱ्या अर्थाने भारताच्या सामाजिक आणि राजकीय जागृतीचा एक खूप मोठा उत्प्रेरक होता. इतिहासाकडे मागे वळून पाहताना एक अतिशय रंजक प्रश्न समोर उभा राहतो. असा कोणता ब्रिटिश व्हाईसरॉय होता ज्याने खऱ्या अर्थाने भारतीयांच्या समानतेसाठी लढा दिला? विचार करा, वसाहतवादाच्या त्या अत्यंत कठोर रचनेत जिथे भारतीयांना कायम दुय्यम वागणूक दिली जात होती, तिथे एका नेत्याने ही खोलवर रुजलेली व्यवस्था बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि त्या अथक प्रयत्नांचा मागोवा घेणार आहोत. तर या विश्लेषणात आपण नेमकं काय पाहणार आहोत? एकदम सोपं आहे. आपण आधी लॉर्ड लिटनचा तो जाचक काळ समजून घेऊ, त्यानंतर लॉर्ड रिपन यांच्या उदारमतवादी सुधारणा, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक का म्हणतात ते पाहू, बहुचर्चित इल्बर्ट बिल वाद समजून घेऊ आणि शेवटी लॉर्ड रिपन यांच्या वारसावर नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी बघूया लॉर्ड लिटनचा तो दडपशाहीचा काळ, ज्यामुळे पुढच्या सुधारणांची गरज निर्माण झाली. लॉर्ड रिपन यांच्या सुधारणांचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला आधी लिटनच्या काळातील परिस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. 1878च्या सुमारास भारतातलं पत्रकारितेचं चित्र कसं होतं बघा. एका बाजूला संपूर्ण भारतात मिळून फक्त 20 इंग्रजी वर्तमानपत्र प्रकाशित होत होती आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या शहरांपासून ते अगदी छोट्या गावांपर्यंत स्थानिक भाषांमधली तब्बल 200 वर्तमानपत्र प्रकाशित होत होती. ही स्थानिक वृत्तपत्रे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये एक नवीन सामाजिक आणि राजकीय चेतना निर्माण करण्याचं काम करत होती. आता साहजिकच लोकांच्या या वाढत्या जागरूकतेची ब्रिटिश सरकारला अक्षरशः धडकी भरली. मग स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी लिटनने 1878 कुप्रसिद्ध असा व्हर्नॅक्युलर प्रेस कायदा आणला. या जाचक कायद्याने स्थानिक वृत्तपत्रांची पूर्णपणे मुस्कटदाबी केली. न्यायदंडाधिकाऱ्यांना इतके अमर्याद अधिकार दिले गेले की ते प्रकाशकांकडून थेट हमीपत्र लिहून घेऊ शकत होते. जर सरकारविरोधी काही छापलं तर आधी सुरक्षा ठेव जप्त केली जायची आणि तरीही ऐकलं नाही तर चक्क संपूर्ण छापखानाच जप्त करण्याची त्यात भयानक तरतूद होती. हा फक्त कायदा नव्हता, तर भारतीय विचारांची गळचेपी करण्याचा तो एक क्रूर प्रयत्न होता. पण सुदैवाने ही अंधारी रात्र फार काळ टिकली नाही. 1880 लॉर्ड रिपन भारतात आले आणि इथूनच प्रशासकीय दृष्टिकोनात एक मोठा आणि उदारमतवादी बदल सुरू झाला. रिपन आल्यावर घटनाक्रम कसा वेगाने बदलत गेला हे पाहण्यासारखं आहे. 1881 पहिला फॅक्टरी कायदा आणि पहिली जनगणना झाली. 1882 प्रेस कायदा रद्द झाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया घातला गेला. आणि मग 1883 आलं ते ऐतिहासिक इल्बर्ट बिल. हे सगळे निर्णय अतिशय वेगवान आणि तेवढेच परिणामकारक होते. 1881 हे वर्ष खरंच खूप महत्त्वाचं ठरलं. लॉर्ड रिपन यांच्या काळात W.C. प्लोडन यांच्या नेतृत्वाखाली भारताची पहिली समकालिक म्हणजेच नियमित दशवर्षीय जनगणना पार पडली. पण याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामगारांसाठी आलेला पहिला फॅक्टरी कायदा. विचार करा, त्या काळी 7 वर्षांखालील लहान मुलांना कारखान्यात काम करण्यापासून पहिल्यांदाच कायदेशीररित्या रोखण्यात आलं आणि 12 वर्षांखालील मुलांसाठी कामाचे तास 9 पर्यंत मर्यादित केले गेले. कामगारांच्या आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी उचललेलं हे अतिशय संवेदनशील पाऊल होतं. आणि मग आला जानेवारी 1882. लॉर्ड रिपन यांनी एक अतिशय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी तो जाचक व्हर्नॅक्युलर प्रेस कायदा चक्क रद्दबातल ठरवला. भारतीय वृत्तपत्रांसाठी ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट होती. त्यांनी स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांना पुन्हा एकदा इंग्रजी वृत्तपत्रांच्या बरोबरीचा दर्जा दिला. ही एका अर्थाने प्रशासकीय धोरणातील संपूर्ण क्रांतीच होती. यानंतर आपण अशा एका टप्प्यावर येतो ज्याने ग्रामीण भारताचा प्रशासकीय चेहरामोहराच कायमचा बदलून टाकला. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आज आपण लॉर्ड रिपन यांना अधिकृतपणे भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक किंवा पितामह म्हणून ओळखतो. आणि हे विशेषण त्यांना उगाच दिलेलं नाहीये. भारतीय लोकांना प्रशासनात आणि राजकीय प्रक्रियेत सामावून घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन खरोखरच खूप दूरदर्शी होता. 1882च्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावामागे एक अत्यंत स्पष्ट विचार होता. ग्रामीण आणि जिल्हा पातळीवर सरकारी हस्तक्षेप कमी व्हावा आणि स्थानिक जनतेला स्वतःच्या विकासासाठी अधिक राजकीय स्वायत्तता मिळावी, हाच तो विचार.
खऱ्या अर्थाने याच ठरावाने आजच्या आपल्या पंचायत राज व्यवस्थेचा पाया घातला. भारतीयांना प्रशासनाचे धडे गिरवण्यासाठी मिळालेली ही एक सुवर्णसंधी होती. पण खरा संघर्ष तर आता सुरू होणार होता. आणि तो होता बहुचर्चित इल्बर्ट बिल वाद. हा तो क्षण होता जिथे उदारमतवादी सुधारणा आणि वसाहतवादी अहंकार यांची थेट धडक झाली. आता हे इल्बर्ट बिल नेमकं होतं तरी काय हे आधी समजून घेऊया. 2 फेब्रुवारी 1883 रोजी C.P. इल्बर्ट यांनी हे ऐतिहासिक विधेयक मांडलं. या विधेयकात अशी अत्यंत महत्त्वाची तरतूद होती की भारतीय जिल्हा न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीशांना आता युरोपियन गुन्हेगारांवर फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार असेल. यावरून त्यावेळच्या न्यायव्यवस्थेत किती प्रचंड वर्णभेद होता हे स्पष्ट दिसून येतं. 1883 पूर्वी जिल्हा स्तरावर फक्त युरोपियन न्यायाधीशांनाच युरोपियन आरोपींवर खटले चालवण्याचा अधिकार होता. म्हणजे भारतीय न्यायाधीशांना हा अधिकार नव्हता. लॉर्ड रिपन यांना हीच कायदेशीर विसंगती आणि हाच वंशिक भेदभाव मुळापासून उखडून टाकायचा होता. भारतीय न्यायाधीशांना समान अधिकार मिळावेत हा यामागचा एकमेव उद्देश होता. पण भारतीयांना आपल्या बरोबरीचा अधिकार मिळतोय हे युरोपियनांना कसं सहन होणार? त्यांनी या विधेयकाला अतिशय संघटित आणि हिंसक विरोध केला. अँग्लो इंडियन अँड युरोपियन डिफेन्स असोसिएशन रातोरात स्थापन झाली. कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये मोठी निषेध सभा घेण्यात आली. स्टेट्समन वगळता जवळजवळ सर्वच इंग्रजी वृत्तपत्रांनी भारतीय न्यायाधीशांविरुद्ध अत्यंत विषारी प्रचार सुरू केला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की खुद्द लॉर्ड रिपन यांचा कलकत्त्याच्या रस्त्यांवर उघडपणे आणि जाहीर अपमान करण्यात आला. आणि मग काय झालं? ह्या प्रचंड दबावामुळे ब्रिटिश संसदेला आणि लॉर्ड रिपन यांना शेवटी माघार घ्यावीच लागली. 1884 मध्ये तडजोड झाली. भारतीय न्यायाधीशांचा खटला चालवण्याचा अधिकार मान्य झाला खरा, पण युरोपियन आरोपीला आता ज्युरीची म्हणजेच पंचांची मागणी करण्याचा अधिकार मिळाला. आणि अट काय होती? तर ह्या ज्युरीमध्ये किमान निम्मे सदस्य युरोपियन असणं बंधनकारक करण्यात आलं. यामुळे मूळ विधेयकाचा जो हेतू होता तो बऱ्याच अंशी कमकुवत झाला. या सगळ्या राजकीय वादळानंतर आता आपण लॉर्ड रिपन यांच्या एकूण वारसाकडे आणि त्यांच्या दूरगामी प्रभावाकडे वळूया. इल्बर्ट बिलामुळे जो प्रचंड तणाव आणि गोऱ्या लोकांचा रोष निर्माण झाला, त्या पार्श्वभूमीवर लॉर्ड रिपन यांनी 1884 मध्ये राजीनामा दिला. पण जाताना ते खूप काही मागे ठेवून गेले. हंटर आयोगासारखी शिक्षण क्षेत्रातील मोठी सुधारणा, ज्यामुळे पुढे नवीन विद्यापीठे उभी राहिली. म्हैसूरचं राज्य त्यांनी दत्तकपुत्राला परत दिलं. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सामान्य गरिबांना दिलासा देण्यासाठी त्यांनी मिठावरचा कर चक्क कमी केला. युरोपियनांना ते जरी खटकले असले तरी आपल्या याच धोरणांमुळे ते भारतीयांच्या गळ्यातली ताईत बनले होते. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्कीच विचार करूया. इल्बर्ट बिलाचा मूळ उद्देश जरी पूर्णपणे सफळ झाला नसला तरी गोऱ्यांच्या त्या संघटित विरोधाने भारतीयांना एक धडा मात्र कायमचा शिकवला. काय याच वसाहतवादी विरोधामुळे भारतीयांमध्ये अजाणतेपणे एक मोठी एकजूट निर्माण झाली? आणि इथूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली का? हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका महत्त्वाच्या विषयावर पुन्हा नक्की भेटू.